हाय, हॅलो, नमस्कार. मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मागचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल, तर हा पण ब्लॉग मी शॉप मधूनच सुरू करते. बघू शकता शॉप मध्ये नवीन सामान वगैरे आपण भरलेलं आहे. म्हणजे नवीन म्हणजे ज्या दिवशी उद्घाटन झालं त्याच्याच आधीच्या रात्री आम्ही हे रात्री 2 वाजता सामान भरलं होतं. आणि आज थोडं मला नर्वसनेस वाटतंय, सांगते तुम्हाला का. तर विषय असा झाला, एक कस्टमर आले होते आणि म्हणजे त्यांच्या सोसायटीमध्ये काम सुरू आहे यांचं. तर हे तिकडे गेलेत आणि मला पाईप, फ्लेक्झिबल पाईप द्यायला सांगितला होता. तर मी दिला तो 15 मीटर, 25 मीटर द्यायचा होता, मी 15 मीटर दिला. त्यात ही माझी पहिली चूक झाली. आणि दुसरी चूक अशी झाली की जेव्हा ते पाईपचं बंडल मी ओपन केलं ना, म्हणजे त्याला असं बांधलेलं होतं, ते ओपन केलं तर सगळी गुंता झाली त्याच्यामध्ये. तर मला कुठेतरी असं वाटतंय की आज मी चुकली म्हणजे असं थोडा मन नाराज झालंय माझं, तुम्हाला दाखवते मी. तर बघा, असं हे पाईपचं बंडल आहे ना, तर याचं असं गुंता झालाय. ब्लॅक कलरचा पाईप आहे ना, तर त्याचा असं गुंता होऊन बसलाय. तर मला खूपच असं नाराज नाराज वाटतंय की कसं माझ्याकडून अशी गलती झाली आज. तर ठीक आहे, मी ह्या गलतीतून तर शिकेल सगळं काही, पण मग तरी मला खूप नाराज वाटतंय. मोबाईल पडला 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 मोबाईल. बरं, त्याला कव्हर आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही. मला इकडे पण लक्ष द्यावं लागतं कोणी कस्टमर वगैरे आला तर. तर असं हे बघा, हे पाईपांची ना गुंता वगैरे झाली, त्याच्यामुळे मला खूप असं कसं तरी वाटतंय की म्हणजे मला देता नाही आलं का व्यवस्थित, मला नाही जमलं का. पण खरं सांगू का, या सगळ्या गोष्टी ना माझ्यासाठी खूप नवीन आहेत आणि कधी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मी असं काम केलेलं नाहीये. बाकी मार्केटिंग मध्ये वगैरे केलंय, म्हणजे हे पण काही एवढं कठीण नाहीये. पण विषय असा आहे की वस्तूंचे नाव पण मला माहित नाही व्यवस्थित. 8च दिवस झाले अजून शॉप ओपन व्हायला. होईल हळूहळू सवय, पण ही गुंता बघून मला खूप टेन्शन येत आहे की कसं झालं. म्हणजे कसं आहे माहितीये का, जर गुंता व्यवस्थित नाही निघाल नाही याची तर पाईप चिरला जाऊ शकतो आणि नुकसान होईल ते आमचं. तर असं झालं. तर काय मग अजून मला आता अजून व्हिडिओ मध्ये काय बोलावं मला ते पण सुचत नाहीये. तर म्हटलं एक व्लॉग घ्यावा, एक व्हिडिओ घ्यावा. तुमचं पण असं काही म्हणजे कधी झालं असेल कुठल्या गोष्टीमध्ये, तर माझं पाईपच्या बाबतीत झालं, तुमच्या एखाद्या गोष्टीमध्ये जर असं काही झालं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मला स्वतःलाच खूप असं वाईट वाटतंय की असं कसं झालं माझ्याकडून. म्हणजे चूक चूक झाली असं काही नाही, खूप मोठी चूक झाली असं पण काही नाहीये. पण मला जमलं नाही का, मी काही गडबड केली का खूप, की कसं काढायला पाहिजे होतं ते मला आयडिया नाही. अजून पहिलंच कस्टमर होतं ते तसं फ्लेक्झिबल पाईप घेण्यासाठीच. तर असं असा उद्योग मी केला. आता मी हे आल्यानंतर काय म्हणजे यांना सांगितलं मी फोन करून लगेच की असं असं झालंय. ते बोलले ठीक आहे, झाला तर झाला गुंता, आल्यावर मी बघतो आणि आता मला काही कॉल करू नको, मी सीडीवर चढलोय असं. तर म्हटलं ठीक आहे, मी नाही करत कॉल वगैरे, जेवायला येतील ते दुपारी तेव्हा बघू आता काय म्हणतात ते, तर की कसं झालं हे सगळं माझ्याकडून. तर तुमच्यासोबत पण अशी एखादी गोष्ट घडत असेल ना, तुम्हाला वाईट वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज बघा, हा खूप म्हणजे आईकडे ड्रेस घेतलेला होता मी, 1 वर्ष झालंय, 1 वर्ष काय जास्त झालं असेल याला, एक वेळेस पण नाही घातला, फक्त घेऊन ठेवला होता. आता येताना घेऊन आले मी. यांना सकाळी विचारलं छान दिसेल का, घालू का, तर हे बोलले घाल. म्हणजे असं काही नाही की मी त्यांच्या म्हणण्यावरच कपडे वगैरे वेअर करते, पण मला विचारायला आवडतं की छान दिसेल का वगैरे. मी विचारला आणि हा ड्रेस बघा असा आहे. याच्यावर एक जॅकेट पण होतं, छोटं आहे, पण ते जॅकेट ना खूप छोटं होत आहे मला, मग त्याच्यामुळे ते जॅकेटचा विषय सोडून दिला. आणि आता गरम होत आहे ना, तर मग स्लीवलेस ठीक आहे म्हटलं, मी घालते असं पण स्लीवलेस. तर असं आहे आजचा दिवस माझ्यासाठी. सकाळपासून तर छान सुरुवात झाली, पण अशी गडबड मी केली आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते मी. विशेष असं काही नाही, मला फक्त तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून एक व्हिडिओ बनवला. शॉर्ट व्हिडिओ मध्ये एवढं बोलता येत नाही म्हणून लॉंग व्हिडिओ बनवून पोस्ट केला तुमच्यासोबत. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.